गाइस वेलकम बॅक टू आवर व्लॉग. तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये. तर आज हा संक्रांती स्पेशल व्लॉग असणार आहे आणि यात आपण आज बनवणार आहे तिळीचे आणि मुरमुऱ्याचे लाडू. मुरमुरा का चुरमुरा आहे? चुरमुरा मुरमुरा. तर मित्रांनो आज संक्रांती असल्यामुळं आज काय आहे असं की तू नैवेद्य देतेस? आई आज कसलं नैवेद्य आहे? आज पितरांचा सण आहे बेटा. तर आज पितरांचा सण असल्यामुळं आई नैवेद्य देते. तर हे बघा आज आहे ना संक्रांत आणि एकादशी दोघं एकत्र आल्यामुळे आजचा नैवेद्य पुरणपोळीचा नसून भगर आणि कढी, पपई आणि तिळगुळचा नैवेद्य आहे आज पितरांना. ओके. तर आज पितरांचा सण असल्यामुळं तर हे माझे आजी आजोबा आहेत ज्यांच्यासाठी आपण आज नैवेद्य ठेवणार आहोत. तर मित्रांनो आता माझी अंघोळ झाली आहे आणि मी आता महादेवांना पाणी टाकणार आहे पिंडीवर. ठीक आहे. मी चप्पल का घातली? तर हे बघा हे माझ्या वडिलांनी छोटंसं इथं टेम्पल सारखं बनवून घेतलेलं आहे घराच्या बाहेर आणि हे आमचं गार्डन आहे. ही पार्किंग. ठीक आहे. तर चला. आणि माझे पप्पा आई किंवा पप्पा माझे पाणी भरूनच ठेवतात. तर आपण आधी पाणी टाकून देऊया थोडं थोडं. आणि माझ्या आईने त्यांनी ऑलरेडी पूजा केलेली आणि त्यावर मी पाणी टाकतोय. महादेव. ठीक आहे. तर चला आता आपण जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ, काहीतरी खाऊन घेऊया. ठीक आहे. मग आज एकादशी असल्यामुळं मम्मीने भगर आणि आमटी बनवलेली आहे. मम्मीने ते ऑलरेडी जेवता आहेत आणि त्यासोबत पपई. ठीक आहे. तर चला आता आपण खाऊन घेऊया, मग खाऊन भेटू. तर मित्रांनो आज आता आपण बनवतोय तिळीचे लाडू. तुम्हाला आवडतात की नाही तिळीचे लाडू? मला तर जाम आवडतात. ए आई तू एवढे सारे लाडू करणार आहेस? हो रे. तिळ चांगले असते, हिवाळ्यात तीळ खाल्लेली चांगली असते, त्याच्याने आपल्या शरीरात कॅल्शियम वाढतं. कॅल्शियम वाढतं. वर्षभरात एकदा करतो आपण. आणि तसंही आपण वर्षभरात एकचदा करतो म्हणून मन सोक्त खाऊन घ्यावं. तिळचे लाडू म्हणजे खावेत. तर आता आपण भाजतो आहे तीळ. त्याच्यानंतर ठीक आहे. गुळ कापून घ्यायचा. याच्यानंतर गूळ कापून मग त्याचा पाक करणार ना? अच्छा. मग आपण लाडू कधी बनवायला घेणार? दुपारी. आता अगोदर तीळ भाजून घेते, मग दुसरे कपडे वगैरे धुते, नंतर आपण लाडू बनवू. ठीक आहे. मग आहे आता तीळ भाजून घेणार आहे, त्याच्यानंतर कपडे वगैरे धुणार आहे, सगळं आवरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बसू लाडू बनवायला. आणि मी आईला मदत करणार आहे लाडू बनवण्यामध्ये. आणि मी हे फक्त ब्लॉगसाठी नाही करत आहे गाईज, मी कायम आईला मदत करतो. तर ठीक आहे ना? हो. काय आई करतो ना? हो, काय मदत करतो. समजलं ना? तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना मदत करत जा गाईज. ठीक आहे. तर गाईज मी आत्ता ना देवाऱ्यातनं बाहेर आलो आणि मी जस्ट घरातनं बाहेर असंच थोडं टाईमपास करायला आलो. तर मी पतंग तर आज उडवत नाही आहे कारण माझ्यासोबत कोणी आहे नाही. माझा भाऊ पण बाहेर असतो आणि बाकी कझिन्स पण इकडं नाही आहेत आणि माझे इकडं मित्र पण नाही आहेत जास्त. पण हे बघा मी आत्ता जस्ट घरातनं बाहेर आलो ना, मला काय भेटलं तर कोणाची तरी पतंग अडकली आहे इथं, मला नाही माहिती. पण ठीक आहे, आपल्याला घरपोच देवाने पतंग पाठवलेली आहे. ती बघ ती दुसरी ऑन द वे आहे. ती बघ ती आपल्याकडे तिथे आहे. हा. ए अरे यार तिकडे चालली गेली यार आई. हॅपी मकर संक्रांती काही सगळ्यांना. आणि घरपोच पतंग पाठवली गाईस कोणीतरी. ठीक आहे. तर आता आपल्याला पतंग पण मिळालेली आहे. तर आपण आता सध्या पतंग उडवायला ट्राय करू. सगळं काढ नाही तो केवढा आहे असं परत आई आईला पाहिजे सगळं काढा. ही पतंग माझ्यासाठी राहू दे, ही कोणाला देत नसतो मी. आता हे लहान लहान पोरं सगळे पतंग लुटत बसलेले आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो. ते बघा है ना. इकडे काही जास्त असं पतंगचं क्रेज तर नाही आहे सध्या, पण आहे तरी भरपूर बऱ्यापैकी आहे. तर चला आता आपण ना टेरिसवर जाऊ ना, टेरिसवरनं जाऊन बघूया. आई ही सगळी ही पतंग घरात ही आई. ठीक आहे ना. तो सगळा मांजा गोळा कर. ही मांजी पतंग आहे आता. मांजी उडी उडी जाय, उडी उडी जाय, दिल की पतंग देखो उडी उडी जाय. माझ्या मनात विचार पण नव्हता गाईस असं काही पतंग वगैरे उडवणार म्हणून आज.
कारण मी लहानपणी खूप मजा केली गाईज आणि आता मला इकडे काय मजा येत पण नाही असं. आणि तुमच्या खूप खराड्या पडल्या आहेत. पप्पांनी आवडून ठेवलंय. आणि तुम्ही खराडीला काय म्हणतात ते जे चक्री असते ना आमच्या इकडं आम्ही त्याला मी तर लहानपणापासून खराडीच ऐकलंय. आता तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळेल की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी खराडीला काय म्हणतात. खराडी म्हणजे पतंगची चक्री. किती लुटल्या रे पतंग, किती लुटल्या रे? किती पतंग लुटले तुम्ही? किती? 2 2च भेटले? अच्छा ठीक आहे. मजा येते? हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत तुला. ए मम्मी ते सगळं मांजा माझ्या याच्यात अडकतोय. गाईज हे बघा चायनीज मांजेचं असंच असतं. हा चायनीज तरी पण लोक चायनीज मांजा वापरतायत. अरे हा चायनीज आहे का? मग आई हा चायनीज मांजा हे बघा गाईज चायनीज मांजा. चायनीज मांजाने मान कापली जाते. म्हणून चायनीज मांजा वापरू नका. खूप लोकांना नुकसान होतं. पण आता काय समजवणार आहे ना. समजवून काय होत नाही गाईज कोणाला. तसंही कोणी ऐकत नाही. गाईज मला असं तर नाही आवडत. ठीक आहे जाऊ दे आपण एक काम करूया ना हातातच घेऊया. नाही रे हातात नको घेऊ, बोट कापले जातील. नाही आई ऐक ना. प्रोफेशनल आहे मी प्रोफेशनल. अरे जेव्हा बोट कापले जातील ना नीट तुझं पकड. प्रोफेशनल निघून जाईल. फोन नीट पकड चुकीचा पकडते. तर मित्रांनो आता आई आधी कुठले लाडू बनवणार आहेस तू? आधी चुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहे. तर आधी चुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहे. तर त्यासाठी आई कशाच्या गुळाचा पाक करते आणि मावशी आईला मदत करतायत. तर मित्रांनो आता पाक रेडी झालेला आहे आणि पाक लाडूंमध्ये टाकला चाललाय. मम्मी ते गरम असेल ना आता? हात घालायचा गरम मध्ये. एवढं मारत ते कमी पडलं का? आता चटका पण लावायचा आहे. त्रास देतो ना मग. काम असे करा की सगळे लोकांनी नाव काढली पाहिजे है ना. आई काय करायचंय यांना आणि काय करायचं यांना? हॅलो. फक्त असं उलटं फिरवायचं असं पण इथं चिपकलं. असं हलवत राहायचं बस. अरे गोल होत आहे बाबा. झटपट पटापट लाडू बनवा पटापट. घाबरायचं नाही. पाक पक्का करायचा, तुटू द्यायचे नाही आणि खाताना फुरून फुरून करत राहायचं. टेन्शन घ्यायचं नाही. चला झटपट पटापट गोल गोल फिरवा आणि लाडू तयार करा. गोल गोल होत आहे आता त्याच्यात टाकून दे. हा ते झाले का त्याच्यात टाक. परत दुसरे घे. आम्ही आज करून देतो. सांगायचं होतं ना तू बायको आल्यावर मीच लाडू करायला. सांगायचे होतं ना बायको आल्यावर मी लाडू करेल असं. ऐकलं मावशीचं? मम्मीची मम्मीची गरज नाही, नाही. बायकोची गरज नाही. मी सगळं काम करून घेऊ. मम्मी हा, तू लक्ष ठेव लवकर बायको घेऊन ये. चालेल. आणायची काय बायको आणायची? लवकर लग्न करून घेऊ का? अभि तर मी जवान हूं. लहान आहे ना मी अजून है नाही. हा खूप लहान आहे. 2 वर्षाच्या. ठीक आहे चला गाईस. तर आता आपण आधी देवाला नैवेद्य देऊन ठेवू आणि मग आपण खायला मोकळे. आई देवाची ताटली कुठे आहे? तिला नैवेद्य ठेवलंय दुसरी ताटल्या. मग हे देऊ? हा, हा. ठीक आहे असं ठेवा, आता याची. हे घे आई. लांब लांब. चांगले चांगले ठेवा मस्त. गोल गोल दे गोल गोल. तुळशीच्या पाकळ्या. हा मी तुळशीचं पान घेऊन. हे आज एकादशी आहे आज. पडलेले काढायचे का? अरे वा. ये मग ठीक आहे ते पण ठेव ना. तुळशीची पानं आली. तर आम्ही बघतो खाली पडलेलं आहे का एखादं पान तर घेऊन येतो नाहीतर नाही. कारण आज एकादशी असल्यामुळं तुळशीचं पान आपण तोडू शकत नाही. पण मला नाही वाटत एक पण ताजं पान असणार आहे खाली म्हणून. एक छोटूसं तुकडू पडलेलं आहे हे आपण घेऊ शकतो का? किंवा ओके 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 नाईस नाईस आयडिया. एक ठीक आहे. मी थोडंसं तुळशी हलवली आहे गाईज. मला माहीत नाही मी राईट केलं आहे की नाही. पण ठीक आहे आपल्याला छोटे छोटे 2 तुळशीची पानं तर भेटली आहेत. ते आपण ठेवूया आणि देवायला नैवेद्य देऊया. हे घे आहे. नाही ताई, तिथं मी करतेच, भावायला पाहिजे ना ते. हे घे आणि ते दुसरे 2 लाडू पण टाक ना. हे
हे ठीक आहे. ठीक आहे, तर आपण आता नैवेद्य घेतलेलं आहे. तर आपण पटकन जाऊन आता देवाला नैवेद्य ठेवून येऊया आणि मग आपण खायला मोकळी. तर आता देवाला नैवेद्य ठेवलं गेलेलं आहे आणि आता आपण खाणार आहोत. आधी पप्पांना देऊन येऊया, मग आपण पण खाऊया. ठीक आहे पप्पा, अचानक खोकला आला बाबा. ठीक आहे, तर आता आपण पण घेऊया खायला. तर हे ना बाकीचे सुकून गेलेलं गूळ सुकून गेलेला, तर यांचे लाडू बनवता आले नाही. तर हे आपल्याला आता असंच खायला लागणार आहे. तर ठीक आहे, आपण ट्राय करूया आता हे कसं झाले. मुरमुरचे लाडू मला खूप आवडतात. तुम्ही काय म्हणता त्याला, चुरमुरा की मुरमुरा? मी मुरमुरा बोलतो याला, आमच्याकडे तर मुरमुराच बोलतात. ठीक आहे, तर आपण याला खाऊया. जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच गाईज. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.